गद्दारांना मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद आहेत. उद्धव ठाकरेंचं हे वाक्य तुम्हाला आठवत असेल, पण मित्रांनो, राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट कायमची नसते. सत्तेमध्ये असताना आणि स्वतःचा मुख्यमंत्री असतानाही शिंदे गटाच्या 5 बड्या आमदारांना अचानक उद्धव ठाकरेंची आठवण का येऊ लागली आहे? भाजपने असा कोणता फासा टाकलाय की या आमदारांना आता स्वतःचं तिकीट कापलं जाण्याची भीती वाटू लागली आहे? आज आपण बातम्यांच्या पलीकडे जाऊन या ऑपरेशन रिटर्न्स यामागचा खरा मास्टर माइंड शोधणार आहोत. राजकारणाचा हा भयंकर खेळ समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मराठी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. राजकारणामध्ये एक अतिशय प्रसिद्ध म्हण आहे, सत्तेच्या राजकारणात कोणीही कायमचा शत्रू आणि कोणीही कायमचा मित्र नसतो. 2022 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात असा एक भूकंप आला होता, ज्याने बाळासाहेब ठाकरेंनी बांधलेली शिवसेना हादरवून सोडली. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेत मातोश्रीला रामराम ठोकला आणि भाजपसोबत जाऊन राज्याचे मुख्यमंत्री बनले. तेव्हा असं वाटलं होतं की आता उद्धव ठाकरेंचा राजकीय खेळ संपला. पण मित्रांनो, थांबा, राजकारणाचं चाक आता बरोबर उलटीकडे फिरायला लागलं आहे. आज मी तुम्हाला अशी एक इनसाइड स्टोरी सांगणार आहे, जी ऐकून महायुतीच्या गटात नक्कीच घाम फुटेल. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या बरोबर आधी पडद्यामागे एक अत्यंत गुप्त आणि हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. ज्या आमदारांनी उद्धव ठाकरेंना सोडून गुवाहाटीचा रस्ता धरला होता, त्यातलेच 5 बडे आणि वजनदार आमदार आता पुन्हा मातोश्रीच्या संपर्कात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. आता तुम्ही विचार कराल की सत्तेमध्ये असताना, स्वतःचा मुख्यमंत्री असताना हे आमदार पुन्हा ठाकरेंकडे का जाऊ इच्छितात? यामागे भाजपचा असा कोणता खतरनाक सर्वे आहे ज्याने या आमदारांची झोप उडवली आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, उद्धव ठाकरे ज्यांनी बंडखोरांसाठी मातोश्रीचे दरवाजे बंद झालेत असं जाहीर केलं होतं, ते आता या आमदारांना पक्षामध्ये घेणार का? हा एक मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला या ऑपरेशन रिटर्न्स यामागचा असा एक मास्टर स्ट्रोक सांगणार आहे, ज्याने निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेचा सर्वात मोठा गेम होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुम्हाला दुसऱ्या कोणत्या चॅनलवर मिळणार नाही. तर चल मित्रा, या भूकंपाची खरी सुरुवात कुठून झाली ते अगदी स्पष्ट आणि स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. सध्या एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे सत्तेची पूर्ण ताकद आहे. पण जशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे, तशी महायुतीमध्ये म्हणजे भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात जागा वाटपावरून भयंकर रस्सीखेच सुरू झाली आहे. आणि इथेच या बंडखोर आमदारांची खरी कोंडी झाली आहे. मित्रांनो, भाजप हा अतिशय प्रोफेशनल पद्धतीने चालणारा पक्ष आहे. निवडणुकांपूर्वी त्यांनी महाराष्ट्रामध्ये काही सिक्रेट सर्वे केले आहेत आणि आतल्या गटातून मिळालेल्या माहितीनुसार या सर्वेचे निकाल शिंदे गटाच्या आणि अनेक आमदारांसाठी अतिशय धक्कादायक आहेत. ज्या आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली, त्यांच्या मतदारसंघामध्ये लोकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. भाजपने एकनाथ शिंदेंना अतिशय स्पष्ट शब्दात असा निरोप दिल्याची चर्चा आहे की जे आमदार निवडून येऊ शकणार नाहीत त्यांना तिकीट देऊ नका, तिथे आम्हाला आमचा भाजपचा उमेदवार उभा करायचा आहे. आता विचार करा, ज्या आमदारांनी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं होतं, त्यांनाच आता निवडणुकीत तिकीट नाकारलं जाण्याची भीती वाटत आहे. जर आम्हाला तिकीट मिळणार नसेल किंवा मित्रपक्ष आमचा गेम करणार असेल, तर आम्ही शिंदे सोबत जाऊन काय मिळवलं, ही भावना आता या आमदारांच्या मनामध्ये घर करत आहे. आणि याच तिकीट कापण्याच्या भीतीने या आमदारांना पर्यायी रस्ता शोधायला भाग पाडला आहे. मित्रांनो, राजकारणामध्ये प्रत्येक नेता आपला फायदा आधी पाहतो. जेव्हा या आमदारांना दिसतंय की भाजप आणि शिंदे गटामध्ये आपली जागा धोक्यात आहे, तेव्हा त्यांची नजर साहजिकच एका अशा माणसाकडे जाते ज्याच्याकडे सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी सहानुभूतीची लाट आहे, आणि ते नाव म्हणजे उद्धव ठाकरे. तुम्ही पाहिलं असेल, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जिथे जिथे सभा घेत आहेत, तिथे लोकांची प्रचंड गर्दी होत आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनामध्ये आपल्या साहेबांना धोका दिला ही भावना आजही कायम आहे. या 5 बड्या आमदारांना हे पक्क माहिती आहे. जर त्यांना आपली राजकीय कारकीर्द वाचवायची असेल, तर ठाकरेंच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. पण मग प्रश्न येतो की हे आमदार थेट ठाकरेंना भेटायला का जात नाहीत? मित्रांनो, राजकारण इतकं सोपं नसतं. इथे सुरू होते मातोश्रीची गुप्त मोहीम. सूत्रांच्या माहितीनुसार हे आमदार थेट उद्धव ठाकरेंशी नाही, तर त्यांच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू नेत्यांशी, जसं की मिलिंद नार्वेकर किंवा विनायक राऊत यांच्याशी संपर्कात आहेत. रात्री उशिरा होणाऱ्या गुप्त बैठका आणि माध्यमांमार्फत पाठवले जाणारे निरोप, यातून ही सेटिंग लावली जात आहे. आमदारांची एकच अट आहे, आम्हाला विधानसभेचं तिकीट फिक्स करा, आम्ही राजीनामा देऊन पुन्हा शिवसेनेत म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करतो. आता तुम्ही म्हणाल की उद्धव ठाकरेंनी लगेच या आमदारांना पक्षात घ्यायला हवं, पण नाही मित्रांनो, इथेच खराब पेच आहे. उद्धव ठाकरेंसाठी हे
हे खूप मोठं धर्मसंकट आहे. जेव्हा हे 40 आमदार सोडून गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंनी अनेक जाहीर सभांमध्ये सांगितलं होतं की जे सोडून गेले त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. गद्दारांना पुन्हा प्रवेश नाही. आणि आता जर ठाकरेंनी या आमदारांना परत घेतलं तर ज्या सामान्य शिवसैनिकांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या 2.5 वर्षाच्या कठीण काळामध्ये ठाकरेंना साथ दिली, लाट्या काट्या खाल्ल्या, ते नाराज होतील. स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की जेव्हा पक्ष संकटात होता तेव्हा हे मलाई खायला सत्तेत गेले आणि आता पुन्हा तिकीट मिळवण्यासाठी इकडे येत आहेत. आम्ही यांच्यासाठी काम का करावं? आणि त्यामुळे उद्धव ठाकरे सध्या वेट अँड वॉच ह्या भूमिकेमध्ये आहेत. ते लगेच कोणालाही प्रवेश देत नाहीत. ते शिंदे गट आणि भाजपमधील जागा वाटपाचा वाद पूर्णपणे चव्हाट्यावर येण्याची वाट पाहत आहेत. आता तो सर्वात मोठा क्षण ज्याची मी तुम्हाला सुरुवातीला गॅरंटी दिली होती. मित्रांनो, जर हे 5 बडे आमदार खरंच मातोश्रीवर परतले तर त्याचा आगामी निवडणुकीवर काय परिणाम होईल? हा फक्त 5 आमदारांचा विषय नाही, हा परसेप्शन म्हणजेच वातावरणाचा विषय आहे. एकनाथ शिंदे यांची आजपर्यंतची सर्वात मोठी ताकद कोणती होती? तर माझ्यासोबत एवढे आमदार आहेत म्हणजे खरी शिवसेना माझीच, ही त्यांची ताकद होती. पण जर निवडणुकीच्या बरोबर आधी त्यांच्याच गटातून आमदार फुटून पुन्हा ठाकरेंकडे जाऊ लागले तर महाराष्ट्राच्या जनतेमध्ये काय मेसेज जाईल? तर लोकांमध्ये असा मेसेज जाईल की शिंदेचे आमदारच जर शिंदेवरती विश्वास ठेवत नाहीत तर आम्ही का ठेवावा? याला राजकारणात रिव्हर्स मायग्रेशन म्हणतात. जर एकनाथ शिंदेच्या गटातील एक जरी मोठी विकेट पडली तर महायुतीच्या अब की बार या दाव्याला मोठा तडा जाईल आणि भाजपचा शिंदेवरचा उरला सुरला विश्वासही उडेल. मित्रा, उद्धव ठाकरेंचा हाच खरा मास्टर स्ट्रोक आहे. त्यांना फक्त निवडणुका जिंकायच्या नाहीत तर त्यांना एकनाथ शिंदेंना राजकीय दृष्ट्या पूर्णपणे एकटे पाडायचे आहे. आमदार फोडण्याचा जो गेम शिंदेने 2022 मध्ये ठाकरेंसोबत केला होता तोच गेम आता 2026 मध्ये व्याजासकट परत करण्याची तयारी मातोश्रीवर सुरू आहे. तर मित्रा, हे होतं मातोश्रीच्या त्या गुप्त मोहिमेमागचं आणि 5 आमदारांच्या घरवापसीच्या चर्चेमागचं 100% खरं आणि डीप राजकारण. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, तुम्हाला काय वाटतं? जे आमदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले होते त्यांना ठाकरेंनी पुन्हा पक्षात घ्यायला हवं की त्यांना कायमची अद्दल घडवायला हवी? आणि एकनाथ शिंदे आपले हे आमदार भाजपच्या दबावापासून वाचवू शकतील का? तुमचं जे काही रोखठोक मत आणि सडेतोड मत असेल ते मला आत्ताच्या आता खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा, कारण मी प्रत्येकाची कमेंट वाचतो आणि त्याला रिप्लाय देखील करतो. तर मित्रा, आपण भेटूया पुढच्या अशाच एका डीप विश्लेषणात्मक व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.